विश्वकुटुंबची जाहले दुरावले देश सारे परी विश्वकुटुंबची जाहले परी विश्वकुटुंबची जाहले परी विश्वकुटुंबची जाहले. हाय. हाय. काय म्हणताय? बोला प्राजक्ता, कशी आहेस? मी छान. तू सांग काय चाललंय? अरे मस्त मजेत. आपण हे रोज काही ना काही बोलतोय ना, यामुळे माझ्या डोक्यात सतत हे विचार आता यायला लागलेले आणि तऱ्हेचे नवीन विचार डोक्यात यायला लागलेले आहेत. त्यामुळे मी असा वेगळ्याच ह्याच्यात तरंगतोय सध्या. मजा वाटते पण काय नवीन एक ताण हलका झाल्यासारखं झालं ऍक्च्युली. आणि या सगळ्या गोष्टीकडे ना वेगळ्या नजरेनं आता बघायला लागलोय असं वाटतंय काहीतरी. ते तर आहेच आहे. वी ऑलवेज नीड दॅट काहीतरी शिफ्ट, पर्स्पेक्टिव्ह मधला शिफ्ट जो असतो तो गरजेचा असतो माझ्या मते आपल्याला. ते पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट झाल्याशिवाय काही होऊ शकत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग असेल किंवा काय म्हणता येईल त्याला, सकारात्मक ती ऊर्जा असेल ती अशी ओढून आणावीच लागते सगळ्या प्रसंगांमधनं, नाहीतर ते फार अवघड होऊन जातं. त्यामुळे आणि ते आपल्याकडे थिंकिंग प्रोसेसच बदलल्यासारखी झाली आहे समोर. हो, एकदम असं इनर पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली या गोष्टीकडे बघताना सुद्धा ना. हो तेच. इनफॅक्ट मी आता बोल बोल. जे निगेटिव्हिटीचं मळब साठलं होतं ते असं धुवून निघालंय जणू काही, आणि स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आता या सगळ्या गोष्टींकडे बघावं असं वाटतंय. हो हो हो. नाही, मी तुला ते सांगत होते की मी आता एक पुस्तक वाचत होते. तर ते फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. ते डॉक्टर इडिथ ईगर नावाच्या सायकोलॉजिस्टचं पुस्तक आहे. त्या 92 वर्षांच्या आहेत आणि त्या होलोकॉस्ट सर्व्हायव्हर आहेत. म्हणजे आउटशविट्झमध्ये त्यांना 16व्या वर्षी डांबलं होतं आणि त्या गेल्या क्षणी त्यांच्या आई वडिलांची कत्तल झाली होती, म्हणजे त्यांना मारून टाकलं होतं नाझी लोकांनी. तेव्हा त्या आणि त्यांची बहीण, म्हणजे 20 वर्षाची बहीण आणि त्या अशा दोघी जणी एकत्र होत्या. तर त्या असं म्हटलं की आत गेल्यावर त्यांनी लोकांना विचारलं माझे आई वडील कुठे आहेत, कारण की त्यांना सांगितलं होतं की ते फक्त आंघोळ करून येणार आहेत. आणि असं विचारल्यावर कुणीतरी त्यांना दाखवलं बोट चिमणीकडे की हे का हा धूर बाहेर जातोय ना, तुमच्या आई वडिलांचा धूर झाला असं म्हणून. एवढी भीषण गोष्ट त्यांना 5 मिनिटात घडली त्या आत गेल्यानंतर लगेच आउटशविट्झमध्ये. तर तेव्हा त्यांची मोठी बहीण त्यांना असं म्हणाली की तू आता दुःख करू नकोस की आपले आई वडील नाही आहेत, कारण की त्यातलं जे चैतन्य असतं किंवा स्पिरिट जे असतं ते कधीच मरत नाही, असा आपण विचार करूया. आणि त्याच्यानंतर लगेचच असं झालं की त्या दोघी बहिणी त्यांचे सुंदर सोनेरी केस त्यांना भादरून टक्कलं केलं. तर आणि तिथे काही आरसे वगैरे काहीच नाहीत. त्या मोठ्या बहिणीने ह्यांना विचारलं की सांग मी कशी दिसते, कारण की आता ह्यापुढे तू माझा आरसा आहेस. तर त्या एका क्षणामध्ये जेव्हा की डोक्यात एवढं दुःख आहे आई वडील गमावल्याचं आणि पुढे काय होणार भविष्याचं काही माहिती नाही, अशा परिस्थितीमध्ये त्या म्हणल्या की माझ्याकडे तेव्हा सुद्धा त्या तुरुंगात सुद्धा स्वातंत्र्य होतं हा पर्याय निवडण्याचं, की मी बहिणीला आता काय सांगावं, हे की तू केस भादरल्यामुळे भुंडी दिसतीयस किंवा कुरूप दिसतीयस, का हे अगं तुझे डोळे किती छान आहेत, तुझे केस छान असल्यामुळे मी कधी डोळ्यांबद्दल तुझ्या बोललेच नाही ह्याच्या आधी. त्या तेवढ्या भीषण क्षणात त्या म्हणजे काय म्हणतात त्याला अशक्य काळोखी अशा मनोअवस्थेतनं सुद्धा त्या म्हणल्या की तिथे तेवढ्या
पराकोटीच्या मानवी अवस्थेत सुद्धा जर आपल्याकडे पर्याय असू शकतात, तर मग आपण जगात खूपच मुक्त आणि चांगल्या अवस्थेत असतो इतर वेळी. तर मग आता अगदी कोविडमध्ये सुद्धा आपल्याकडे पॉझिटिव्ह राहण्यासाठी पर्याय असतोच कायम. आपण तो स्वीकारतो का? किंवा तो स्वीकारण्यासाठी आपण परत परत प्रयत्न करत राहतो का? त्याची एक प्रॅक्टिस करत राहतो का? एवढाच काय तो मुद्दा आहे. आणि मला ते एकदम असं झालं की अरे खरंच की म्हणजे एवढ्या पराकोटीचं दुःख भोगलेल्या स्त्रीनी जर आपल्याला सांगितलं असेल की वेल तुमच्याकडे म्हणजे सगळ्यात मोठा जो काय तुरुंग आहे जगातला किंवा सगळ्यात जी भीषण जागा आहे ती नाझी जर्मनी नव्हती, ती आउटशविट्स नव्हती, तर ती तुमचं स्वतःचं मन होतं आणि ते कायमच मोकळं होतं. मग लॉकडाऊन असेल नाहीतर नसेल, तुरुंग असेल नाहीतर नसेल, तुम्ही तुमचे पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघावं ह्याचं स्वातंत्र्य तुमचं अबाधित आहे आणि तुम्ही ते कायम वापरलं पाहिजे चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी निवडण्यासाठी किंवा तो दृष्टिकोन तरी निवडण्यासाठी त्या अशा भीषण प्रसंगांमध्ये सुद्धा. ते मला इतकं आवडून गेलं. मी म्हणलं की हे फार भारी आहे, हे फार मस्त आहे आणि असं हवंच आहे. मला ते वाक्य फार इंटरेस्टिंग वाटलं तुझं. ते जी म्हणाली ना की स्पिरिट तसंच राहतं, ते मला एकदम ना तो फिजिक्स मधला नियम आठवून गेला. तो जो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन आहे ना, की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तसं फक्त एनर्जी ट्रान्सफर होतीये एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. अदरवाईज आपण खरंच मरतो का असा एक प्रश्न मनात आला. म्हणजे त्या एनर्जीच्या रूपात आपण वेगळ्या फॉर्म मध्ये कदाचित जात असू तर काय काय माहित नाही. नाही म्हणजे अजब आहे हे, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तसं असेल तर हे किती होपफुल आहे ऍक्च्युली ना. हो, हे होपफुल आहेच आहे आणि मला असं वाटतं की त्याचबरोबर कुठेतरी हेही आहे की आपल्याला जेवढं आपण हेल्पलेस समजतो किंवा आगतिक समजतो तेवढे खरं तर आपण कुठल्याही परिस्थितीत नसतोच. कुठल्याही पराकोटीच्या दुःखद प्रसंगात किंवा परिस्थितीत देखील आपण ह्यातनं सकारात्मक दृष्टीने वाट काढू शकतो. म्हणजे खूपदा आपण एखाद्या प्रसंगात गेल्यानंतर समजा कॅन्सर झालाय तुम्हाला असं कोणी सांगितलं किंवा समजा तुमचा घटस्फोट झालाय किंवा तुमचं मूल गेलंय. आता हे पराकोटीची दुःखद प्रसंग आहेत. ह्याच्यामध्ये जे व्हायचं आहे तुम्हाला दुःख, जी भीती, जी असह्यता येणार आहे ती येणार आहेच. ती नाकारू शकतच नाही, ते दुःख नाकारू शकत नाही. आणि मात्र त्या परिस्थितीत देखील आपल्याकडे 2 पर्याय असतात असं कुणी सांगितलं तर एकदम असं वाटतं की अरे काय इथे काय पर्याय आहेत आता. तर ते पर्याय असे आहेत की आपण असं म्हणू शकतो की हे माझ्या बाबतीत का घडलं, व्हाय मी. दुसरा पर्याय आहे की असं न म्हणता जर आपण असं म्हणलं की ठीक आहे हे घडलं, आता पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. त्यातनं बाहेर पडायसाठी मी अजून काय पावलं उचलू शकतो किंवा शकते असंही आपण विचारू शकतो. किंवा आपण तिथेच थांबून राहू शकतो ह्या प्रश्नापाशी, जो की अतिशय इंटेलेक्च्युअल वाटतो की मी कशाला ह्याच्यात फसलो, माझ्या नशिबी हे का आलं. पण ते 2 मार्ग फार वेगळ्या दिशेने आपल्याला घेऊन जातात किंवा ते 2 प्रश्न आपल्याला फारच निराळ्या वेगळ्या दिशेने घेऊन जातात जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो तेव्हा, असं मला वाटतं. म्हणजे हे एक प्रकारे असं होतंय की परिस्थिती स्ट्रॉंग आहे असं म्हटलं तर तुमच्या मनावर परिणाम होतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनावर. पण मन स्ट्रॉंग आहे म्हणालं तर कदाचित परिस्थिती बदलू शकते. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. तेच जास्त महत्वाची गोष्ट आहे की आपण त्या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत ड्रायव्हिंग सीटमध्ये आहोत का परिस्थिती ड्रायव्हिंग सीटमध्ये, ते आपण ठरवायचं. एक्झॅक्टली. कोण कुणावर हवे होते ते महत्वाचं आहे. करेक्ट आहे. कारण की त्या पुस्तकामध्ये त्यांनी असे प्रसंग मांडलेत की तिथे असं होतं की ह्या शक्यतांपाशी जर आपण गेलो तर कदाचित आपण अगदीच आधीच हातपाय गाळून टाकू की आता जाऊ देत, आता संपलं, आता काय हिटलरनी पकडलंय, आता आपण मरणारच असं वाटतं.
आणि त्या सगळ्यातनं वाचून आता जेव्हा त्या कोविडकडे बघतात त्यांच्या ह्या सगळ्या अ, पराकोटीच्या अनुभवांनंतर तेव्हा ते असं म्हणतात की ठीक आहे, झालंय हे असं झालंय, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण बंदिवासात आहोत, आपल्यावरती कुणी जबरदस्ती करतंय किंवा आपलं आता ह्याच्या पुढे काही होऊ शकणार नाहीये. त्या उलट आपण असं म्हणलं की ठीक आहे, हे झालं, आता पुढे काय? आता ह्याच्यातनं आपण काय साध्य करू शकतो? तर त्या दिशेने आपले विचार वळवणं हे महत्वाचं आहे. मग त्या दृष्टीने परिस्थिती कधीतरी बदलेल, पण ते कुतूहल आपलं थांबता कामा नये, ते क्षमता कामा नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं कुतूहल आपण जागृत ठेवलंच पाहिजे. कारण काय आपल्या मनामध्ये ती एक खूप मोठी शक्ती आहे की आपण कुतूहलातनं नवीन सृजनात्मक पर्याय शोधू शकतो. कुठल्याही प्रसंगासाठी किंवा कुठल्याही प्रश्नासाठी. तर ते ते खूप जास्त मला वाटतं की महत्वाचं आहे किंवा इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं असं की ती म्हणली की मला जोवर आपण ते ऍक्सेप्ट करत नाही तोवर आपण ते मान्य नाही करणार. आणि जोवर ते मान्य करत नाही तोवर आपण असा प्रश्न नाही विचारणार की ठीक आहे, पुढे काय? तर अगदी पुढे काय हा प्रश्न विचारायच्या आधी तो पर्याय आपल्याला जो आत्ता आपल्या समोर आहे तो पूर्णपणे स्वीकारावा लागणार आहे. वी हॅव टू ऍक्सेप्ट इट की असं झालेलं आहे. मगच आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. जेव्हा आपण हे माझ्या बाबतीत का घडलं असा प्रश्न विचारतो त्याच्या मागे विचारसरणी ही असते की मला हे जे झालंय ते मान्य नाही आहे, हे अमान्य आहे. तो ते अगदी माझ्या बाबतीत जी काय म्हणजे सद्य परिस्थिती आहे किंवा जी स्थिती आहे ती मान्य पहिल्यांदा केल्यानंतरच आपण त्याच्यातनं पलीकडे जाऊ शकणार. त्याच्याशिवाय आपण पलीकडे नाही जाऊ शकणार त्याच्यातनं. असं त्यांनी सांगितलंय. इंटरेस्टिंग आहे ते फारच. खूपच पुस्तक फार मस्त आहे ते. मस्तच आहे, मस्तच आहे. मला यावरून ना एक आणखीन एक गोष्ट अशी आठवली. मी अच्युत गोडबोलेंच्या झपूर्झा नावाच्या पुस्तकात वाचलेला एक रेफरन्स मला आठवतोय, आता उझरता आठवतोय. दोस्तोवस्कीच्या संदर्भातला आहे. हा, तर तो साधारणपणे असा रेफरन्स मला आठवतो ना की दोस्तोवस्कीला ना शिक्षा झालेली होती, तुरुंगवास झालेला होता आणि फाशीची शिक्षा होणार होती. आणि ज्या वेळेस त्यांना घेऊन चाललेले असतात ना, तर दोस्तोवस्कीच्या मनात काय विचार येतो काय माहिती. तो एक उगवणारा असा सूर्य बघून पण तो आपण मरणार नाही. तर शेजारचा सहकारी म्हणतो, काही म्हणत नाही, तो फक्त बोट दाखवतो समोरच्या शवपेट्यांकडे. आणि पुढच्या काही क्षणानंतर असं घडतं की एक घोडेस्वार येतो, त्याच्या हातात लखोटा असतो, तो आज्ञापत्र झारचं वाचून दाखवतो की ज्यामध्ये यांच्या शिक्षा रद्द केलेल्या असतात, त्यांना वेगळ्या शिक्षा दिलेल्या असतात. आणि हे ऐकल्याबरोबर काही जण एकदम आनंदाने वेडे झाले, काहींचा नर्वस ब्रेकडाऊन झाला आणि काय काय झालं. पण म्हणजे बघ ना की समक्ष प्रत्यक्षात समोर मृत्यू बघितला. आणि अशा वेळेस सुद्धा यांच्या मनामध्ये कुठेतरी जगण्याशी कुठेतरी चिवट ओढ असणार आहे, आसक्ती असणार आहे, की ज्यामुळे असं वाटलं त्यांना की आपण नाही मरणार नाही आज ना. की अख्खी सिच्युएशन बदलली. काय माहित नाही काय घडलं असेल नेमकं, आपल्याला माहित नाही, पण कदाचित ही एनर्जी प्रचंड मोठी असेल, काय असेल नाही की अख्खं. आणि पुढे त्यांनी केलेलं लेखन प्रचंड मोठं, म्हणजे आतून येणारी प्रेरणा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. हो, नाही आपण आपल्याच सामर्थ्याशी कधी कधी थांबून राहतो. म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की आपण किती शक्यतांपर्यंत सामर्थ्यवान आहोत किंवा आपली काय पॉसिबल रीच आहे किंवा आपली पोटेन्शियल काय आहे त्याच्यापर्यंत आपण पोचतच नाही. माझ्या मते असे प्रसंग घडतात, अशा प्रकारच्या दुःखद घटनांमधनं आपण जातो तेव्हा आपण खरोखर माणूस म्हणून घडतो, म्हणजे शब्दशः घडतो. आणि ती घडण्याची प्रक्रिया होण्यासाठी ते तेवढं तावून सलाखून निघण्यासाठीच माझ्या मते ते काय म्हणतात त्याला टाकीचे घाव बसल्यानंतरच आपण त्यातनं एक मूर्ती घडवू शकतो. तसं ती एक छान मूर्ती घडते आपल्या असण्याची. त्यासाठी माझ्या मते ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जायलाच लागतं, हे तर निश्चितच आहे. म्हणजे त्या पुस्तकामध्ये पण असे खूप प्रसंग त्यांनी दिलेत माहितीये. त्याच्यामध्ये ते म्हणतात की
किती भयंकर प्रसंगातनं माणसं जात असतात जगभरातली, आणि त्या आता म्हणजे त्यांची स्वतःची कथा आउटशुट्समधनं आल्यानंतरची पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण का त्या जेव्हा अमेरिकन इकडच्या सोल्जर्सना तिथे त्या दिसल्या, तेव्हा त्या अक्षरशः एका प्रेतांच्या ढिगाऱ्यात पडल्या होत्या आणि त्यांचा फक्त हात हो. हलला म्हणून त्यांना त्या ढिगाऱ्यातनं पटकन एका शिपायाने बाहेर काढलं आणि तशा त्या वाचल्या. आणि आत्ता त्याच्यानंतर त्या चेकोस्लोवाकियामध्ये गेल्या आणि तिथं लग्न करून मग तिथून त्या अमेरिकेत आल्या काही वर्षानंतर, आणि 40व्या वर्षी त्यांनी PhD करायला सुरुवात केली. आणि त्यांचा विषय हाच आहे की अशा प्रकारची पराकोटीची दुःख भोगलेली जी माणसं आहेत त्यांना त्या दुःखातनं उभारी मिळावी याच्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला काय करता येईल, ह्या विषयावरती त्यांनी PhD केली आणि त्या अनेक वर्ष आता जवळजवळ 60 वर्ष सगळ्या लोकांना मदत करतायत त्या पद्धतीचं सकारात्मक जगण्यासाठी किंवा असं काहीतरी. कमाल आहे. त्यांनी 90व्या वर्षी पहिलं पुस्तक लिहिलं, त्यांचं अख्ख्या आयुष्यातलं 90व्या वर्षी पहिलं पुस्तक लिहिलं. म्हणजे आपण असं म्हणतो की अरे 30 म्हणजे फार उशीर झाला आणि मग 40 म्हणजे तर म्हातारे झालो, आणि त्या म्हणल्या असं काही नाहीये. तुम्ही जे ठरवता, जसं तुम्ही बघता तसं तुमचं वास्तव घडतं. म्हणजे रियालिटी कॅन बी चेंज्ड, अशी एक रियालिटी नसते, एक ट्रूथ नसतं, तर ते फ्लुइड असतं. तुम्ही जसं बनवाल तसं घडवाल तशी तुमची रियालिटी असणार आहे. जर तुम्ही मान्य केलं की 40व्या वर्षी म्हातारे झालात तर व्हा म्हातारे. जर तुम्ही ते मान्य नाही केलं तर तुम्ही राहाल तुमच्या तुमच्या परिस्थितीमध्ये, पेसमध्ये तरुण किंवा काय म्हणतात तसे कार्यक्षम जे काय असेल ते. ते फार इंटरेस्टिंग आहे. अगदी. पण आपला सगळा मानव जातीचा इतिहासच विजयाचा आहे एक प्रकारे, नाही? म्हणजे जेव्हा केव्हा डोंगर बघितला असेल आणि पुढे कसं जायचं, तर माणसाने बोगदा शोधून काढलाच की. घाट तयार केला, बोगदा काढला, विमानं शोधून काढली, पार अगदी या देशातून त्या देशात जायला लागले. हा सगळा विजयाचाच इतिहास आहे. त्यामुळे आता याच्यावर मात करणं किंवा कुठल्याही याच्यावर मात करणं हे आपल्याला अगदी शक्य असणार नाही. म्हणजे ती पॉवर कुठेतरी आपल्यामध्ये असणारच आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये जगण्याचा जो काय म्हणतात त्याला, किंवा जीवन लालसा ज्याला म्हणतो, ती इतकी दुर्दम्य आहे की ती अशी ह्या छोट्या मोठ्या प्रसंगाने हलणारी नाहीये. काही लोक त्याला बळी पडतील अर्थात, मात्र तुम्ही तुमचं जसं काय म्हणतात तसं बॉडी बिल्डिंग करतात ना, काही लोक मसल्स वगैरे दिसतात त्यांची, तसंच शक्ती किंवा सकारात्मक दृष्ट्या एखाद्या गोष्टीकडे बघणं हे देखील एक मसल आहे. तुम्ही जेवढं जास्त ते वापराल, अनेक प्रसंगांमध्ये वापराल, तितकं त्याला शक्ती मिळत जाणार आहे. जितक्या पराकोटीच्या दुःखद प्रसंगांमध्ये तुम्ही सकारात्मक बघायचं किंवा ह्यातनं माझ्यासाठी चांगलं काय आहे हे बघण्याचा जोवर विचार करत राहाल, तोवर तुम्हाला त्यातनं एकतर आशादायी तुमच्या डोक्यात विचार येणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्यातनं मार्गही दिसत राहणार आहे बाहेर. पण मला असं वाटतं की नुसतंच म्हणजे उगाचच तोंड देखलं सकारात्मक होणंही गरजेचं नाहीये. त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे त्या परिस्थितीचा स्वीकार. तो त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो स्वीकार न करता पुढे सरकणं थोडं अवघड आहे. त्यामुळे तो स्वीकार असला पाहिजे आणि ते मग तुम्हाला त्यातनं प्रश्न विचारले की उत्तरं सापडत जातील तुम्हाला त्या सगळ्यातले. असं नाही की त्याच्यानंतर ते सोपं होणार आहे, पण असं निश्चित की त्याच्यानंतर तुमचं थोडं पुढे सरकणं एका पॉइंट नंतर सुसह्य तरी होणार आहे. असं डेफिनेटलीच आहे. म्हणजे त्यामुळे ते फार मस्त आहे. ते अगदी ही इनर पॉझिटिव्हिटी पकडायला आपल्याला स्वतःला आतून थोडं ढकलायला लागतं. ही जर ऑटोमॅटिक झाली असते तर किती बरं ना. नाही 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 ऑटोमॅटिक म्हणजे हे बघ ना, आता अनेक गोष्टी, आपला श्वास घेणं हे ऑटोमॅटिक आहे आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आपल्या आतमध्ये इतक्या रक्तवाहिन्या, नसा आणि इतकी सगळी यंत्रणा ऑटोमॅटिक कार्य करते आणि जी की पॉझिटिव्हली आपल्याला जगवतीये. तसंच विचार नावाची गोष्ट सुद्धा पॉझिटिव्हलीच का नाही आपल्या डोक्यात येत. इथे का असं सगळं नको ते घुसतं, मग फेअर आणि मग भीती आणि काय काय तयार होत राहतं. म्हणजे असं आहे बघ की जन्मतःच खरं तर आपल्याला भीती ही भावना माहित नसते. भीती ही आपण शिकलेली भावना आहे. लहान मूल जे असतं त्याला भीती ही साधारण वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत माहीतच नसते. आपण त्याला ते शिकवतो
बाहेर जाऊ नको हां, पोलिसला ओरडेल किंवा रात्री इकडे जाऊ नको हां, राक्षस येईल किंवा बुवा येईल. हे इतक्या छोट्या वयापासून आपण मुलांना भीती शिकवतो. आणि मग मोठेपणी जेव्हा आपल्याला आपापल्याच प्रसंगांमध्ये भीती वाटू लागते, तेव्हा असं म्हणतो की अरे, हे आपण असा विचार करायला शिकलो नसतो तर किती बरं होतं. ते होतं ऑटोमॅटिक. आपण तो स्विच मुद्दामून बंद करून त्याला भीतीच्या कह्यात किंवा कक्षेत बसवलं. का? तर माझ्या मते समाज व्यवस्था दुर्दैवाने अशी चालते, की आपल्याला समाजात पोलीस लागतात. आपण स्वतःच्या आत्मभानाने चांगले वागत नाही. दुर्दैवाने आपल्याला शिक्षा व्हावी लागते, तरच आपण समजून घेतो. जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर आपण जोरदार सिग्नल तोडून जाणारच आहोत. तर ही जी सगळी प्रोसेस तयार होते, की आपल्याला भीती वाटल्याशिवाय आपण एखादी गोष्ट नीट करणार नाही, ही मुळातच शिकलेली गोष्ट आहे. जर एखादं मूल ह्या परिघाच्या बाहेर जर जन्माला आलं आणि त्याचं संगोपन जर ह्या पद्धतीने झालं नाही, तर कदाचित ते मूल जे असेल ते मूळतःच कशाला घाबरणार नाही आणि ते सकारात्मकच विचार करेल. नकारात्मक विचार हा आपल्याला शिकवलेला आहे. तो आपण शिकत जातो आणि म्हणून आपण तसं वागत जातो. असं काहीतरी येते. पण ठीक आहे, आपण मोठं झाल्यानंतर प्रयत्न करू शकतो. म्हणजे समजल्यानंतर आपण परत मागे फिरून चांगलं वागण्यासाठी डेफिनेटलीच प्रयत्न करू शकतो. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्यातनं होप आहे आणि त्या सगळ्यातनं आपल्याला थोडं हे समजून घ्यायला हवंय की कुठल्याही अतिशय दुःखद निराशावादक म्हणजे वादी प्रसंगामध्ये सुद्धा काहीतरी तरी आशेचं आहेच आहे. कारण काय कधी कधी एखादी गोष्ट पूर्ण संपल्याशिवाय नवीन गोष्ट चालू होत नाही. म्हणजे समजा अगदी सिनेमाच्या थिएटरमध्ये सुद्धा एक सिनेमा संपल्याशिवाय दुसरा लावणार नाही किंवा चालू होणारच नाहीये तो. तर तो अवकाश जो आहे तो एखादी गोष्ट संपण्याचा आणि एखादी नवीन गोष्ट सुरू होण्याचा, त्यातला जो अवकाश आहे तिथे थांबून जाणीवपूर्वक आपल्याला कुठल्या दिशेला स्वतःचं मन घेऊन जायचंय, कृती घेऊन जायची आहे, हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. मला ते जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे नुसतं असं म्हणणं की नाही ही रियालिटी आहे आणि हे आता असंच वागलं पाहिजे आणि असंच केलं पाहिजे, असं न करता कुठेतरी ते असं आहे की ह्यातनं बाहेर पडायसाठी काय करता येईल, ह्यातनं योग्य दिशेला बाहेर जाण्यासाठी काय करता येईल, तर मजा येईल म्हणजे तसं झालं तर. त्यामुळे ते मला खूप महत्वाचं वाटतंय. थोडक्यात काय सेलिब्रेशन, प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्हिटीचं सेलिब्रेशन करायला पाहिजे. हो हो, त्याच्यावरती पण ते खूप छान आहे. हा, त्या डॉक्टर इगरचं असं म्हणणं होतं की त्या जेव्हा 16व्या वर्षी आत गेल्या आउटशविट्स मध्ये, त्याच्या आधी त्या बॅलरीना होत्या, त्या बॅले नृत्य करत असत. आणि हे जेव्हा तिथल्या जेल वॉर्डनना अधिकाऱ्यांना समजलं, तेव्हा ते असं म्हणाले की कुणाला येतो बॅले करता, त्यांनी आता बॅले करून दाखवा. तर म्हणजे ज्या सकाळी त्यांचे आईवडील गेले, ज्या दुपारी त्यांचं मुंडन केलं किंवा भादरलं गेलं त्यांना, त्या संध्याकाळी त्यांना बॅले करायला लावलं. म्हणजे कमाल. आणि त्या म्हटल्या की माझ्याकडे काय पर्याय होता, मी नाही म्हणले असते तर ते मला मारू शकले असते. आणि मला काय नाचावंसं वाटत होतं का तेव्हा, माझं काय तसं म्हणजे मनात तरी होतं का. पण त्या म्हणल्या की तिथे सुद्धा मी परत तेच विचार केला की माझं मन जे आहे ह्याच्यात मी मुक्त आहे, तिथे मी कैद नाहीये. माझं शरीर कैद येत आहे, माझं मन नाहीये कैद येत. तर मग काय केलं त्यांनी, ते नृत्य केलं. त्या म्हणल्या मी डोळे बंद करून घेतले आणि मी असा विचार केला की मी इथे हिटलरच्या अधिकाऱ्यांसमोर नाचत नाहीये, तर मी बुडापेस्टच्या ओपेरामध्ये नाचते आणि मी ती मुख्य अभिनेत्री आहे त्या ओपेरामधली आणि मी रोमिओ ज्युलियटचा प्रसंग चायकोव्स्कीच्या म्युझिक वरती करतेय, असं मी डोक्यात घेतलं आणि मी ते नाच, तो जो काय होता तो पेश केला. त्या म्हणल्या की त्या क्षणाला मला असं समजलं की ही जी बाहेर बसलेली माणसं आहेत तुरुंगातली, त्यांना हे दिसत नाहीये की मी डोक्यामध्ये कुणासाठी नाचतेय. त्यांना हे दिसत नाही डोक्यामध्ये मी कोणत्या प्रसंग बांधलेत, म्हणजे मी किती मुक्त आहे. आणि त्या उलट ही माणसं जी आमच्यावरती पहारा द्यायला आहेत, ही किती बंदिस्त आहेत, कारण की ते त्या एक प्रकारच्या विचारांमध्ये अडकलेत की हिटलर आहे, ज्यू खराब आहेत, त्यामुळे तेच तुरुंगात आणि आम्ही नाही आहोत तुरुंगात.
म्हणजे ते म्हणजे अंगावर असा अक्षरशः शहारा आला, की हे काय आहे? म्हणजे हे इतकं आपलं मन सामर्थ्यशाली असू शकतं. एका माणसाचं असू शकतं, हम्म. तर सगळ्यांचं असू शकतं. आणि अगदी. नुसतं असं म्हणजे त्याच्यातनं इतक्या शक्यता तयार होतात आपल्या जगण्यामध्ये सुद्धा, की आपण किती कमाल गोष्टी करू शकतो आयुष्यात. जर आपण नुसता विचार थोडा बदलला तर पराकोटीच्या प्रसंगातनं आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करू शकतो. प्रत्येक क्षणाचं सेलिब्रेशन करू शकतो. तर त्या असं म्हणाल्या, की त्यांना आपण आठवतच नाही. उगाचच पुढचा विचार करतो ना, 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर काय पाहिजे, काय असेल ते मिळालं की मी आनंदी होईल. वास्तवात राहिलो, प्रेझेंटमध्ये राहिलो, तर आपण हा. डेफिनेटली असा सकारात्मक विचार सगळेजण करू शकतो. आपण निम्म्या वेळेला भूतकाळात अडकतो, निम्म्या वेळेला भविष्यकाळात हम्म. धावतो आणि मग त्यामुळे आपला वर्तमान काळ सतत खराब होत राहतो. त्यापेक्षा आपण आहे तो क्षण तिथे त्या एका ठिकाणी जगत राहिलो अगदी डोळसपणे, तर अजूनही आपल्या प्रत्येकात ती क्षमता आहे, की तिथं सेलिब्रेशन आपल्याला मिळेलच. प्रत्येक क्षणात सेलिब्रेशन मिळेल. कितीही खराब प्रसंग असेल तरी सुद्धा सेलिब्रेशन असेल त्या प्रसंगामध्ये आणि ते सेलिब्रेशन छोटं असेल, की मी आज जिवंत राहिले. आज मला कुणी हिटलरच्या माणसाने उचलून जाळून टाकलं नाही किंवा गोळी घातली नाही. ह्याच्यासाठी पण सेलिब्रेशन होऊ शकतं. तर त्या म्हणल्या, की असा आपण विचार नाही करत, की आज मी जिवंत राहिलो. आज रात्री मी झोपलो, सकाळी उठल्याचं सेलिब्रेशन का नाहीये, की मी रात्रीतनं मेलो नाही? हे हो. सेलिब्रेशन आहे. कारण की हम्म. गजर लावणं तुमच्या हातात आहे. सकाळी उठायचं का नाही हे तुमच्या हातात नाहीये. हा काय भाबडेपणा आहे किंवा हा काय माज आहे. तुम्ही गजर कुठल्या तर बेसिस बघू ना, हे किती इंटरेस्टिंग आहे. पुढचे सगळे दिवस हे कोरे करकरीत आहेत, जे आपल्याला माहितीच नाही हा, काय होणार आहे किंवा काय. आणि ते कोरे करकरी दिवस आपण आपल्या ऍक्शननं किंवा विचारांना रंगवत असतो आणि त्यांना काहीतरी लाईफ घडतं, लाईफ बनत जातं. हे किती अद्भुत आहे. म्हणजे कोऱ्या कॅनव्हसवर आपण काहीतरी चित्रच काढतो एक प्रकारे, नाही? हो, हो. अगदी, अगदी. म्हणजे ते आपल्या हातात मग आहे. ते फार ठरवून सजगतेने करायला पाहिजे. हो. ते सगळ्यात महत्वाचं. सजग राहणं ह्या सगळ्या डिप्रेसिव्ह कलर टाकण्यापेक्षा हं. ब्राईट आणि इंटरेस्टिंग कलर, एन्जॉयमेंटचे कलर टाकणं केव्हाही ग्रेट. अगदी, अगदी, अगदी. नाही आणि ते सेलिब्रेशन आपल्या हातात 100% ह्याच्यासाठी आहे, हे आपल्याला लक्षातच येत नाही. की नेमके कशासाठी दिलायत आपल्याला हे सगळे दिवस? म्हणजे आज ऊन हो पडलंय. ना. हा पण आनंदाचा क्षण असू शकतो किंवा आज काय सुंदर पाऊस पडतोय. हा पण आनंदाचा क्षण असू शकतो. आणि आपण अगदी. तसं नाही बघत. आपण त्याच्याकडे बघत काय कटकट आहे, हा उन्हाळा संपत नाही. काय कटकट आहे, आता ऑफिसला जायला उशीर होणार, पाऊस पडायला लागला. सो ते म्हणजे अगदी शांतपणे चहाचा घोट घेणं, हम्म, तो फील करणं, हे एक्झॅक्ट, सुद्धा एक एक्झॅक्टली. वेगळा आनंद देऊ शकतोच की. नाही आणि गमतीचा भाग असा आहे ना, की हेच एक्सरसाइजेस आहेत, हेच व्यायाम आहेत तुम्हाला सकारात्मक बनवणारे. जे की कितीतरी हम्म. आनंददायी आहेत मुळातच. म्हणजे की शांतपणे चहा पिणं किंवा आवडीची एखादी कविता वाचणं, काही असेल. अगदी. सकाळी उठून सूर्योदय बघणं किंवा फुलांचा वास हम्म. घेणं, काही काही असेल ना, म्हणजे प्रत्येकासाठी किती छोट्या गोष्टीतनं आनंद असतो आणि गमतीचा भाग असा की हे पुष्कळसे आनंद विनामूल्य आहेत. निसर्गात अजूनही उन्हात हो. जाण्याचे पैसे भरायला लागत नाहीत आपल्याला. अगदी. आणि आपण बघतच नाही. मला आता तू बोलल्यानंतर लक्षात आलं, आपण सूर्योदय रोज बघत नाही. बघायला पाहिजे ऍक्च्युली. रोजची छटा वेगळी असणार आहे, रोजचं उगवणं वेगळं असणार आहे, नाही? अगदीच आणि 100%. आपण ते पाहतच नाही. पाहतच नाही. कित्येकदा आपलं आकाशाकडे लक्ष जातं का तरी? कधी कधी पौर्णिमेला चंद्र पण किती असं मोठं आकाश बघतो का? नाही? साध्या गोष्टी असतात किती, त्यातनं निसर्ग किती किती रूप घेतो आपल्या आजूबाजूला, ते आपण बघतच नाही. आपल्याला असा एखादा फटका बसला की आपण जागे होतो, अरे हे काय केलं नाही. हा कुठला विचार सोडला. खरंय. अदरवाईज किती तरतरीचे रंग बिखरलेले असतात, हो. त्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक बघतच नाही. नाही म्हणजे अजूनही आता सुद्धा ह्या काळात जेव्हा 8-10 महिने अख्खं जग लॉकडाऊनमध्ये आहे, जगात इतक्या प्रकारे दुःख पसरतंय, इतक्या प्रकारे अराजक पसरतंय, सगळ्या देशांमध्ये हे सगळं होत असताना ऋतुचक्र चालूच आहे.
पानं, फळं, फुलं त्या त्या सीझन प्रमाणे उमलतायत, बहरतायत, तुम्हाला आनंद देतायत. पक्षी मायग्रेशनच्या पॅटर्न मध्ये चालूच आहेत, त्यांचं जाणं येणं. निसर्ग अजूनही सेलिब्रेट करतोच आहे, तुम्हाला खुणावतोच आहे प्रत्येक क्षणी की तुम्ही पण आमच्याबरोबर सेलिब्रेट करा. आपण ते सोडून टीव्हीवरच्या बातम्या किती भयंकर आहेत, मग जग कसं खड्ड्यात चाललंय ह्याच्याकडेच लक्ष देतो. आणि आपण मग ज्याच्याकडे लक्ष देतो तेच खरं घडणार आहे, कारण की तुमचं मन तिथे धावतंय. तुम्हाला तुमच्या मनाला तिकडून मागे खेचून सकारात्मक गोष्टींकडे न्यावं लागेल, निसर्गाकडे न्यावं लागेल. आणि मग त्यातनं तुमचं निराळं वास्तव तयार होणार आहे. म्हणजे अगदी शेजारच्या घरात राहणाऱ्या लोकांचं पण वास्तव फार निराळं असू शकतं, कारण की त्यांचं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा माइंडसेट फार वेगळा असू शकतो. त्यामुळे ते अगदी फारच वेगळं जग तयार होऊ शकतं, त्यातनं वेगळं एक वास्तव आपण स्वतः तयार करत असतो क्षणाक्षणाला. अशा प्रकारे कसं रिॲक्ट करायचं ह्याच्यावरती बेस्ड बघितलं तर ते फार मस्त आहे ना. मला फार मज्जा वाटली ते पुस्तक. म्हणजे एकदम आणि किती सोपं आहे की असा माइंडसेट तयार करणं. म्हणजे जी कविता एखादी आपण वाचली की ज्याने आपल्याला भारी वाटतं तर ती वाचावी, हो, किंवा असा एखादा वास किंवा गंध जो आपण अनुभवला की आपल्याला एकदम उल्हासित तरतरीत वाटतं, हो, तर ते तो घ्यावा ना गंध, खरं. नाही का? किंवा असंही कधी होतं एखाद्या माणसाच्या आपण सहवासात असतो आणि आपल्याही नकळत आपण काहीतरी उत्तम बोलतो किंवा उत्तम कविता स्फुरते, हो, आपला माइंडसेट वेगळा तयार होतो. असंही कधी कधी होतं बघ, हो, अगदी अगदी 100%. की आपल्याला लक्षातही येत नाही की आपल्याला हे कसं काय जमून गेलं, पण त्या माणसाच्या ते काय म्हणता येईल व्हायब्रेशनमुळे असेल कदाचित, किंवा त्या ओरामुळे असेल कदाचित. हो, तर ह्या ज्या आजूबाजूला गोष्टी आहेत ज्या स्टिम्युलेशन म्हणून काम करत असतील, आपण आपल्याकडेच बघितलं पाहिजे की कशामुळे मला जास्त चांगली एक्साइटमेंट येते, आनंद मिळतोय, हो, की मी क्रिएटिव्ह होतोय, अगदी ऍक्टिव्हली काम करतोय, आणखी काय काही हे आपण शोधलं पाहिजे. अगदी अगदी ते शोधलं मिळू पाहिजे. शकेल नाही का? ते तो जाणीवपूर्वक माइंडसेट तयार करायला सोपं जाईल. अगदी 100%. आणि तो शक्य आहे करणं. आणि मला असं वाटतं की तो नुसताच केला नाही पाहिजे, तर पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक आधीपासून शिकवला पाहिजे. म्हणजे आपली जी मधली सगळी वर्ष गेली ह्या रिअलायझेशन पर्यंत पोहोचण्याची, तो मधला सगळा वेटिंगचा काळ ह्या मुलांच्या आयुष्यात यायलाच नाही पाहिजे. त्याला लहानपणापासून आपण तसंच वाढवलं पाहिजे. तो दृष्टिकोन देऊनच वाढवलं पाहिजे की तुम्ही सकारात्मकच बघा सगळ्या गोष्टींकडे. सकारात्मक म्हणजे मी असं म्हणणार नाही की फार असं अगदी गोड गोड करून बघा किंवा काय म्हणतात त्याला, डोळसपणे सकारात्मक होणं जास्त महत्वाचं आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता हे बघणं गरजेचं आहे. सकारात्मक राहणं म्हणजे नुसतंच आनंदी राहणं असं होत नाही, कारण की आयुष्यात दुःखद प्रसंग देखील येतात, त्याचं गांभीर्य असतं, त्याची स्वीकृती असते. एक्झॅक्टली. विचार कसा करताय हे हे शिकवलं पाहिजे. हो, विचार हो. कसा करायला पाहिजे विचार कसा करायचा विविध हे सिच्युएशन मध्ये, तेच अगदी म्हणायचं ना तुला. क्या बात आहे. हो हो, तेच तेच, अगदीच अगदीच. त्यामुळे नुसता विचार असं नाही, त्या पूर्ण जगण्याचं, त्या प्रत्येक प्रसंगाचं सेलिब्रेशन तू म्हणलास तसं कसं करायचं हे मुलांना आत्तापासून शिकवलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही इंजिनियर डॉक्टर व्हायची किंवा फार श्रीमंत व्हायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती जो काय आनंद किंवा जे काय सेलिब्रेशन आहेत ते एका कुठल्या तरी पॉइंटला जाऊन मिळणार नाही, तर तो दररोजच्या दिवसामध्ये असणार आहे सेलिब्रेशन. असं मुलांना शिकवलं पाहिजे, मला असं वाटतं. खूपच गरजेचं आहे. आणि एस्पेशली आता पॅन्डेमिक मध्ये तर आपल्याला सगळ्यांना मुलांबरोबर खूप वेळ घालवायला मिळतो, तेव्हा डेफिनेटली असं केलं पाहिजे की मुलांना सकारात्मक आणि चांगल्या दृष्टिकोनातनं आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवायला पाहिजे, असं मला वाटतं. पण हा सेलिब्रेशनची गोष्ट आहे, खरंच आहे. हो. माय गॉड, बघ ना, जी गोष्ट आपल्या खरं तर हातात नाहीये हम्म. तर ती सेलिब्रेटच करायला पाहिजे ना. आपल्याला काय माहिती हो. आपण एका क्षणी आलो, एवढंच खरं आहे. त्यामुळे ते सेलिब्रेशनच करणं आपल्या हातात आहे. हो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तेच कदाचित निसर्गाला वा, हो, निसर्गाला तेच अपेक्षित आहे. करेक्ट आहे. त्यामुळे वा, पण मस्त, मजा मजा, ही चर्चा फार भारी झाली. अरे मस्त मस्त, मला खूप भारी वाटलं. भारी, मस्त, ग्रेट ग्रेट ग्रेट. हो. चालेल चालेल, पण आता पळूयात आपण परत आपापल्या जगात जाऊयात. अशा गप्पा मारायला मध्ये आधीच येता येतं, हे पण एक छोटं सेलिब्रेशनच असतं बाकीच्या दिवसाभरामध्ये. या सगळ्या तेही खरंच आहे.
हो, मग काय. हे काय म्हणता येईल, कॅप्सूल कॅप्सूल लाईक सेलिब्रेशन आहे आपलं. मैत्रीचं कॅप्सूल टाकलं की एनर्जी आली अशी. विचारांचं सेलिब्रेशन नाही आहे, का? नाही का? हं? मैत्रीचं आणि विचारांचं सेलिब्रेशनच आहे म्हटलं हे देखील. त्यामुळे येस 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 येस. अगदी 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 अगदी. मैत्रीचं सेलिब्रेशन. वा, काय मस्त टर्म वापरली. ग्रेट. चालेल, चालेल रे. चलो मग. गुड गुड. चालेल रे. बोलत राहूया. चालेल चालेल. ओके. चलो मग. यस यस यस. जीवन आपुले सुंदर आहे, हसत राहावे मजेत जगावे, तुझे माझे का करावे, देता येईल ते द्यावे, आनंदाचे गाणे गावे, मुखावरी हास्य फुलावे, जीवन आपुले सुंदर आहे.